मुरलीचा निर्णय आज होईल. मनसेला शिवसेनेत म्हणजे समावेश करून घ्यावे आणि राज ठाकरे अध्यक्ष व्हावे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला होता तर जय शिंदे याबद्दल मला माहिती नाही. शिवसेनेचा एकनाथ शिंदेजी निर्णय करतील. दक्षिण मुंबईच्या बाबतीत आग्रही या मनसेची जागा त्यांना लढायचीच आहे. याबद्दल एकनाथ शिंदेचा पक्ष निर्णय करेल. त्यांच्या पक्षामध्ये काय करायचं त्यांना अधिकार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात, तर तुमचं हे ठरलेलं आहे? मला वाटतं राष्ट्रवादीत जर त्यांना काही चर्चा झाली असेल म्हणूनच ते पक्ष प्रवेश करणार असेल. यंदाची होळी देखिए 2-3 दिन में सारा चित्र सामने आएगा. 2-3 दिन के ऊपर नहीं मुझे लगेगा कि 2-3 दिन के ऊपर नहीं कुछ टाइम लगेगा. 2-3 दिन में सारी चीजें स्पष्ट हो जाएगी. भाजपच्या प्रचाराचं नियोजन कसं सुरू आहे काय सांगणार? भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही 13ही पक्ष हे एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये बूथवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केला आहे. 51% मतं मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मोदीजींच्या 10 वर्षाच्या गरीब कल्याणाच्या मध्यम गरीब कल्याणाच्या ज्या योजना आहेत आणि जे मोदीजींनी या महाराष्ट्राकरता ज्या पद्धतीने मदत केली आहे मागच्या 10 वर्षामध्ये 65 वर्ष काँग्रेसचे आणि 10 वर्ष मोदीजींचे असा जर अंदाज घेतला तर 10 वर्ष वर आहेत. आणि त्यामुळे जनतेला आता समजलं आहे की या देशाचं जे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ दिली पाहिजे असं जनतेचं मत झालं आहे. आणि मला वाटतं की मागच्या निवडणुकीपेक्षा 7-8% मतं वाढतील असं मला दिसत आहे. महाराष्ट्रातली आणखी एक जागा संभाजीनगर, तिथला देखील एक तिढा कायम आहे. मी सांगितलं ना की आमचा तिढा नाही आहे, चर्चा सुरू आहे. तिढा टोकाचा असतो, काही तिढा नाही आहे, चर्चा सुरू आहे आणि ती 5-10 मिनिटात संपेल अशी चर्चा आहे. संभाजीनगरला जो जिंकेल उमेदवारामुळे रखडला आहे का? भाजप प्रवेश करणार होते त्या संख्येत नवनीत राणा. मी वारंवार सांगतो आहे की कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागाही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे. आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूड साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांची त्या ठिकाणी मदत घेऊ. निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू. आम्ही सर्वांची महायुतीच्या घटक पक्षाची मदत घेऊ आणि मला वाटतं सर्व महायुतीचे घटक पक्ष आमच्या उमेदवाराला मदत करतील. संभाजीनगरमध्ये तुम्ही म्हणजे भाजप किंवा शिवसेना उमेदवार देण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला प्राधान्य देत आहे? मी वारंवार सांगतो आहे सर्वच जागेवर आम्ही चर्चा करतो आहे. काही भाजपच्या जागा सोडाव्या लागतील तर आम्ही त्या ठिकाणी बारामती आता राष्ट्रवादीकडे जाणार आहे. तर अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी आम्ही जिंकणार आहोत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी जिंकू शकते, त्या ठिकाणी शिवसेना जिंकू शकतं. सर्वांचं महत्त्व कायम ठेवून, कारण 13 खासदार घेऊन एकनाथजी मागच्या वेळी त्यांनी आपला शिवसेना एक पक्ष तयार केला. त्यानंतर अजितदादांनी 42-43 आमदार घेऊन त्या ठिकाणी आपला पक्ष तयार केला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एवढी प्रतिष्ठा त्यांची आहे तर प्रतिष्ठेप्रमाणे त्यांना सुद्धा आपल्यासोबत ठेवलं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. ही पक्षाची यादी जवळपास कधी येईल की 2च दिवस आहे उमेदवारी अर्ज भरायला पहिल्या टप्प्यासाठी? 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे. आम्ही चर्चा करतो आहे, चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जवळपास झालंच आहे. पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं. बावनकुळे साहेब, आपण जसं सांगताय चाचपणी सुरू आहे, अगदी अखेरच्या टप्प्यात आहे, पण मनसेच्या एंट्रीमुळे या चाचपणीला वेळून लिस्ट जाहीर करायला उन्हाळ्यामुळे वेळ होत नाही आहे. 5 मिनिटात संपेल अशी स्थिती आहे आणि आमची आता अंतिम चर्चा झाली आहे. निश्चितपणे लवकरच शिक्कामोर्तब होईल. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाताय या निवडणुकीमध्ये? मी सांगितलं वारंवार, माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने 10 वर्षात गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या विकासाच्या योजना महाराष्ट्राला जे 10 वर्षात मिळालं ते 50 वर्ष मिळालं नाही. आमच्याकडे आकडेवारी आहे, म्हणजे 50 वर्षात घरकुलं किती लोकांना मिळाले, आमच्या सरकारमध्ये किती मिळाले, मी सर्व जाहीर करणार आहे. अन्नधान्याची आज राज्यामध्ये 7 कोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे केंद्र सरकारकडनं. आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राज्याच्या कृषी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होते आहे. आता 8 लाख शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर पंप, सौर ऊर्जेचे पंप सरकार देणार आहे.
अशा अनेक योजना आहे. 45 योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, आर्थिक दुर्बल घटकांना मोदीच्या सरकारने न्याय दिला. 45 योजनाच्या माध्यमातून. या 45 योजनेचे लाभार्थीचा डेटा जर घेतला, हा डेटा इतका मोठा आहे की आम्ही या डेटा जो आम्ही घरोघरी चाललो आहे आणि मोदींचा नमस्कार सांगतो आहे. आणि जेव्हा मोदींचा नमस्कार सांगतो तेव्हा जनता ज्या पद्धतीने आमचं स्वागत करतो, आम्हाला मतदान करण्याकरता त्यांच्या मनातून जी त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे, मला वाटतं 7-8% मतं वाढतील. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होईल आणि 51% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये 45+ महायुती होईल. विकसित भारताच्या संकल्पाला, मोदीजींच्या संकल्पाला, विकसित भारताकरता लोक मतदान करतील. जनतेला एक कळतं देशाचं पंतप्रधान कोण व्हावं, तुम्हालाही कळतं कोण व्हावं. जेव्हा आमचे पत्रकार बंधू मतदान करायला जातील, तुम्ही सुद्धा विकसित भारताच्या संकल्पाला, मोदीजींना साथ द्याल असं मला वाटतं. एकनाथ खडसे लढणार नसल्यामुळे रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाईल अशा पद्धतीची चर्चा होऊ लागली. एकनाथराव खडसे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने लढणार नाही आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्वीच सांगितलं आहे. आणि रक्षाताई खडसे सिटिंग खासदार आहेत. काही नवीन खासदार आम्ही देतो आहे का? रक्षाताई खडसेचा पहिला हक्क आहे सीटवर. त्यामुळे कुणी काय केलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे. पण आमच्या पक्षामध्ये रक्षाताई खडसे अत्यंत चांगल्या नेत्या आहेत. त्यांनी 10 वर्ष चांगलं काम केलं आहे आणि मला वाटतं पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. कोण आता काय त्यांचा रोल करायचा ते करतील. पण आमचा क्लिअर आहे की रक्षाताईचं हे पहिल्यापासून सीट हे त्या ठिकाणी आम्ही दिलंच आहे. त्यामुळं यात काही नवीन नाही आहे. जंगलराजचा आरोप केला संजय राऊतांनी पुन्हा रोज काहीतरी. संजय राऊताबद्दल आमचे नितेश राणे बोलतील. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांना लोकसभा लढवण्यासाठी वरिष्ठांनी सांगितले, मात्र त्यांची इच्छा नाही. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचा जागा तो अडलाय, त्यामुळे जागा वाढ अडलाय अशी चर्चा. आमचे आशिष देशमुख जी आले आहेत ते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार बद्दल बोलतील. बीजेपी किस मुद्दे पर लेके चुनाव लड़ेंगी 2024 का और क्या एजेंडा रहेगा? देखिए, माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने 10 साल में मध्यम वर्गीय आर्थिक दुर्बल परिवारों के लिए 45 योजनाएं केंद्र सरकार ने देश के और राज्य के हित के गरीब आदमी के लिए और सबके लिए तैयार की है. किसानों के लिए तैयार की है, व्यापारी के लिए तैयार की है. ऐसा कोई वर्ग नहीं देश का और महाराष्ट्र का जहां पर मोदी जी ने उनकी सरकार से